आज 8वी व 7वीच्या विद्यार्थ्यांना जो एक टॉपिक ओरल व तोंडी परीक्षामध्ये दिला जातो, तो आज या ठिकाणी मी त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहो. पहिल्या व्हिडिओमध्ये जो पहिला टॉपिक होता आईची थोरवी, तो झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना तो पाहिजे असेल त्यांनी सबस्क्राईब करा, जेणे की तुम्हाला माझी पुढील व मागील आलेले व्हिडिओ बघायला भेटतील. तर तुमच्यासाठीचे जे 8वी 7वीचे विद्यार्थ्यांना टॉपिक आहे 21व्या शतकातील स्त्रिया. तर आज मी तुम्हाला तो निबंध दाखवतो आणि आता आपण तो निबंधाला सुरुवात करूया. कधी काळी चूल आणि मूल या मर्यादित विश्व हरवलेली स्त्री आता अबला नाही सबला बनली आहे. 21व्या शतकातील तर स्त्रीने सारे विश्व व्यापून टाकणारी गगनभरारी घेतली आहे. 21व्या शतकातील स्त्रीचा प्रवास हा थक्क करणारा आहे, कारण ती आजही आपले कुटुंब खंबीरपणे सांभाळत आहेच. पण ती अधिकारी, राज्यपाल, मुख्यमंत्री अशा सर्वोच्च पदावरही पोहोचली आहे. सातत्याने स्त्री जीवाच्या सर्वच क्षेत्रात बांधणे पाय तिने कधीच झुंकारून दिले आहे. ती पुरुषी अहंकार बांधणे तिने कधी झुंकारून दिले आहे. ती कधी वैमानिक बनून, कधी पोस्टमन बनून, तर कधी सैनिक बसची चालक बनून आपल्याला भेटते. तेव्हा 21व्या शतकातील स्त्री ही स्वतंत्र व स्वावलंबी असल्याचे सिद्ध होते. अनेक क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांना केव्हाच मागे टाकले आहे. कधी काळी दुसऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या याच स्त्रीने आज प्रगतीची सारी शिखरे सर केली आहेत. मान सन्मान मिळवला आहे. कार्यक्षमता, संघटना कौशल्य, नीटनेटकेपणा, सहनशीलतेच्या जोरावर 21व्या शतकातील स्त्री ही स्वयंपूर्ण व यशस्वी ठरली आहे. तर शेवट छान असावी, त्यासाठी आपण जो निबंध आहे त्याच्यामध्ये एक छोटीशी कथा नाही तर काही स्लोगन टाकायला पाहिजे, जेणे की पेपरामध्ये आणि ओरलमध्ये सुद्धा आपलं जे आहे ते चांगल्या प्रकारे सरांना वाटतं की मार्क द्यायला पाहिजे. कारण की जर तुम्ही लिहिलं, थोडंसं सुद्धा लिहिलं, एक पॅरेग्राफ आणि एक पोएम नाही तर काही स्लोगन वगैरे टाकला, तर सर त्याच्यात 2-1 मार्क देऊनच टाकतात. आणि तुम्ही लिहिलेलं राहिलं तर त्याचे 3 मार्क, म्हणजे तुम्हाला तसे 6-5 मार्क भेटून जातात. तर आपण छोटीशी कविता लिहिली खाली 4 ओळींची. युगायुगापासून आहे तिचे अस्तित्व, मान मर्यादित अयशस्वीत हेच आहे स्त्रीचे सत्व. तर या ठिकाणी मित्रांनो, मी जे तुम्हाला 21व्या शतकातील स्त्रिया हा टॉपिक होता तो दुसरा क्रमांकाचा टॉपिक आज या ठिकाणी निश्चित पूर्ण झालेला आहे. आणि आपला जो पहिला टॉपिक होता म्हणजेच आईची थोरवी, हा टॉपिकसुद्धा झालेला आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा, जेणे की तुम्हाला येणारे पुढील व मागील व्हिडिओ भेटतील. धन्यवाद. आणि इतर 10वीचे जे पेपर असतात इंग्लिश, हिंदी, त्याच्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ करेल. आणि असंच माझ्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करत राहा, ज्याने नवीन आणि जुने पुराणे व्हिडिओ सगळे भेटतील.